ज्या गोष्टीचा आपण सर्व वेट करत होतो ना, तर त्या गोष्टीबद्दल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं जे आहे ती आज एक नोटीस अपलोड केली होती 2025-26 बीएससी नर्सिंग जीएनएमच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल. जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलं तर तुम्ही ज्यावेळेस 2025-26चं कॅप राऊंड चेक कराल ना, तर यूजी सेक्शन मध्ये मेडिकल फील्डच्या तुम्हाला जे आहे ते बीएससी नर्सिंग सेक्शन मध्ये या ठिकाणी ऍक्टिव्ह नोटिफिकेशन बघायला मिळतं. पण जर तुम्ही त्यावर क्लिक करून ते ओपन केलं तर इथं कुठल्याही प्रकारे जे आहे ते ऍडमिशनच्या नोटीस किंवा मग जे काही व्राउचर येतं काउन्सिलिंगचं ते कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अपडेट तुम्हाला सध्या दिसत नाहीये. जर तुम्ही ज्यावेळेस त्यांनी ते अपलोड केलं तर त्यावेळेस वेबसाईट ओपन केली असेल तर तुमच्याकडे ते डाउनलोड झालेलं असेल, तुम्ही त्याला रीड करू शकता किंवा मग तिथे तुम्हाला जे आहे ते पूर्ण कॉलेजची नेव, कॉलेजचं फी स्ट्रक्चर वगैरे जे असतं ना, किंवा मग कॉलेजच्या सीट असतील किंवा कॉलेजचे रूल राहतील किंवा मग राऊंड 1 चे काउन्सिलिंगचे रूल काय राहतील, राऊंड 1 नंतर राऊंड 2 ला कोण एलिजिबल राहील, राऊंड 3 ला कोण एलिजिबल राहील ना, तर पूर्ण इन्फॉर्मेशन त्यामध्ये मेन्शन तुम्हाला दिसून येईल. पण त्या ब्राउचर मध्ये काहीतरी मिस्टेक असेल त्यामुळे सीईटी सेलनं जे आहे ते परत ते वेबसाईट वरून काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता फक्त तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते कुठल्याही प्रकारे नोटिफिकेशन बघायला भेटत नाही. फक्त त्यांचं पेज जे आहे ते ओपन होत आहे. पण याच्यातून आपण एक गोष्ट नक्की लक्षात घेऊ शकतो की जी महाराष्ट्र स्टेटची बीएससी नर्सिंगची काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ना, तर ती आता लवकरात लवकर चालू होत आहे. म्हणजेच आज जरी त्यांनी नोटिफिकेशन टाकून डिलीट केलं असेल ना, तरी उद्या संध्याकाळपर्यंत जे आहे ते महाराष्ट्र स्टेटमध्ये बीएससी नर्सिंग कॉलेजचे जे काय ऍप्लिकेशन फॉर्म आहेत ना, ऍडमिशन प्रोसेस 2025-26 ला काउन्सिलिंगचे ते स्टार्ट होताना तुम्हाला 100% दिसून येतील. तुम्हाला ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे ना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची सीईटी सेल, तर इथे तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहणं आहे. या रखान्यामध्ये तुम्हाला जे आहे ते इथं नोटिफिकेशन बघायला भेटेल. मग त्यामध्ये तुम्हाला एक ब्राउचर दिलं जाईल. ब्राउचरमध्ये जेवढे रूल आहेत तेवढे रूल तुम्हाला फॉलो करून काउन्सिलिंग करणं पडते. त्याचबरोबर इथं तुम्हाला राऊंड 1 साठी जे काय ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचे आहेत ना, तर त्याची पूर्ण डेट दिली जाते की कोणत्या डेट पर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करणं आहे, कोणत्या डेटला तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करणं आहे, कोणत्या डेटला तुमची एसएमएल लिस्ट येणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो राऊंड 1 चा शेड्यूल आहे तो डिक्लेअर केला जातो. लक्षात ठेवा, थर्ड राऊंड साठी परत एकदा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होतात आणि सध्या तुम्हाला कुठल्याही प्रकारे घाई करायची गरज नाही किंवा टेन्शन घ्यायची गरज नाहीये. कारण जे काय आपले राऊंड 1 चे ऍप्लिकेशन फॉर्म राहतील ना, ते जवळपास 10 दिवसासाठी तरी ओपन राहतील. त्याच्यामुळे तुम्ही नोटिफिकेशन आज बघितलं काय, उद्या बघितलं काय, परवा बघितलं काय, एवढा काही फरक पडत नाहीये. आणि फॉर्म ओपन झाले म्हणजे लगेच फॉर्म फिल करू नका, थोडा तुम्ही टाइम घेऊ शकतात आणि नंतर फॉर्म फिल करू शकतात. कारण फॉर्म मध्ये जर तुमची एखादी मिस्टेक होईल तर ते तुमचं पूर्ण एक वर्ष पण जे आहे ते वेटिंग ठेवू शकते आणि जर नेक्स्ट इयर चांगला स्कोर नाही आला तर मग तुमचं करिअर पण या ठिकाणी एंड होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला वेट करणं आहे. ज्यावेळेस ऑफिशियल नोटीस येईल तिथून पुढे 1 किंवा 2 दिवसांना जरी तुम्ही फॉर्म फिल केला तरी कुठल्याही प्रकारे तुमचं काहीही नुकसान होणार नाही. पहा, ही एक नवीन अपडेट होती महाराष्ट्र स्टेट बीएससी नर्सिंग जीएनएम एएनएम च्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल 2025 ची. ती मी तुमच्याबरोबर डिटेलमध्ये एक्सप्लेन करून शेअर केली आहे. तुम्हाला जर अशीच येणारी प्रत्येक अपडेट हवी असेल किंवा काउन्सिलिंगचे रूल काय आहेत याच्यावर डिटेल व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमची पेड काउन्सिलिंग डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला तिथे पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.